तर एवढे सगळे प्रॉब्लेम एक सोबत येतील असं आम्हाला कधी वाटलंच नव्हतं. तर आज सकाळी आम्ही लवकर उठून चाललो सगळे नाश्ता करायला. तर नाश्ता करण्यासाठी जेव्हा आम्ही चाललो होतो तर बाहेर आम्हाला असे फॉरेनर म्हणजेच की लहान लहान लेकर दिसली बरं का, फुटबॉल खेळायला आलेत आमच्या इथं. मग त्याच्यानंतर नाश्ता करून आम्ही डायरेक्ट ग्राउंडमध्ये गेलो. आता ग्राउंडवर आले एक प्रथा असते की काल हरपल्याला बॉल अगोदर शोधायचा असते. मग त्याच्यानंतर सगळे प्लेयर यायला लागले बरं का. मग आम्ही आता ग्राउंडचं भूमिपूजन म्हणजेच की सगळं सेटअप वगैरे करून ठेवलं आणि खेळायला चालू होते का नाही तोवरच बॉल हरपायला लागले. मग आता लय ऊन चालू झालं बरं का, म्हणून मी इथं बसवा म्हटलं. तेवढ्यात बघितलं की आमच्या रोहनची अरे बापरे विकेट गेली. आता माझी टीम हरायला लागली हे मला देखवलं नाही म्हणून मी जाऊन सावलीत बसलो बरं का. तेवढ्यात आम्हाला ऑफिसमध्ये बोलून सगळ्यांनी सुनावलं, कारण बोलले तुमचे पेपर चालू आहेत आणि 10 तारखेपर्यंत आम्हाला कोणी ग्राउंडवर दिसलं तर बघा. मग काय सगळ्यांनी धूम ठोकली डायरेक्ट जाऊन रूम मध्ये बसले. आता दुपार झाली, जेवण करायला आम्ही मेसमध्ये आलो. आता डोकं एवढं जड झालं म्हणून चहा प्यावं म्हटलं. आणि शेवटी एक तो दिवस ज्या दिवशी मला माझं आता मॅन्युअल सर्टिफाय करावंच लागणार आहे. मग काय आता हिची थोडीशी मदत घेतली बरं का. कसं आहे झटपट पटापट. तर दुसरीकडे बघितलं हे सेकंड इयरचे लेक्चर चालू झालेले आहेत आणि ही लहान लेकरं बी उन्हातानाची यायला लागलेत लेक्चर करायला. तर इकडे बघितलं की गर्दी अजून चालूच आहे. आता ब्लॉगर असू नाही तर साधं माणूस इथं त्याला उभं राहावंच लागते लाईनीत. मग त्याच्यानंतर फायनली आपली मग मॅन्युअल चेक झाली बरं का. आणि त्याच्यानंतर सगळं सर्टिफाय शिक्का बिक्का मारून एक नंबर आपण सगळं काम उरकिलेत. झाली भाऊ शेवट मॅन्युअल चेक. त्याच्यानंतर बाहेर आल्या बघितलं की हे दुष्काळातून उठून लोक चाललेत बरं का वही चेक करायला. मग बघू आता ह्यांची होती का नाही. त्याच्यानंतर रूमवर आलो, कपडे पुढे धुतलेले वाळू घातले आणि त्याच्यानंतर मग चाललो आम्ही वापस. आता वापस म्हणजे कुठं, कॉलेजमध्ये का बुवा, कारण ह्यांना एकदा एक काम उरकत नाही ना कॉलेजवाल्यांना. मग काय हॉल तिकीट आणायला अजून बोलवलं आम्हाला वापस. कॉलेजवाल्यांनी असं ठरवलंय की तुमचे पेपर असो काय नसो आम्हाला काय घेणं देणं नाही तुमचं. आता हॉल तिकीट भेटण्याचं खुशी आणि दुःख दोन्ही सोबत होतं बरं का. मग आता आम्ही आमचे बी आणायला चाललो हॉल तिकीट. शेवटी घेतलं बरं का. हॉल तिकीट तर आले ताण बी आलाय. जाऊ देऊ, आम्ही दिलं सगळं सोडून आलो डायरेक्ट इथं मग मॅच खेळायला. तर मग भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये.